या 2020-21च्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण जी सुरुवात केलेली आहे, घरीच राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यासही करा, ही संकल्पना आत्मसात आपण करणारच आहोत. आणि आपल्या प्रत्यक्ष भेटीला आम्ही ऑनलाईन टीचिंगद्वारे तुमच्या समोर आहोतच. आम्ही जो अभ्यास तुम्हाला शिकवणार आहोत मुलांनो, इयत्ता 8वीच्या वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांनो, आम्ही तुमच्या भेटीला आलेलोच आहोत. आणि आम्ही जो काही अभ्यास शिकवणार आहोत तो सगळा समजून घ्यावा. आणि समजून घेतल्यानंतर जो जो अभ्यास आम्ही तुम्हाला सांगणार आहोत करायला, तो अभ्यास सगळा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हा पाठ संपल्यानंतर तो आपण स्वतः लिहून काढायचा आहे. आणि आपल्या नोट्स या सगळ्या आपल्या वर्गपाठ वह्या ह्या तयार ठेवायच्या. आपण आपल्याला शाळेची ओढ लागलेलीच आहे, परंतु शाळेची ओढ कशा करता माहिती का? आपले मित्र भेटणार आहेत, आपल्याला एकमेकांना मस्ती करायला मिळणार आहे, वर्गामध्ये बेंच वाजवायला मिळणार आहेत, हो की नाही? मग आपण ज्या वेळेला शाळेत असतो वर्षानुवर्ष, त्यावेळेला आपल्याला एक आपल्या वर्गाचं एक चित्र दिसतं. कोणतं चित्र दिसतं माहितीये का? की बेंच तुटलेले आहेत, दरवाजे खिडक्यांची दारं तुटलेली आहेत, कुठेतरी गज वाकडाच केलेला आहे, फॅन तोडलेले, फॅनचे पंखे ते वाकवलेली पाती, हे चित्र आपल्याला दिसतं. आणि हे चित्र का दिसतं माहिती का? आल्यावर आपण म्हणतो बापरे काय पंखाचे हाल झालेले, ट्यूबलाइट एक फुटलेलीच आहे का? या गोष्टीला कुठेतरी आपण आणि आपले मित्र जबाबदार असतात, हे आपण त्यावेळेला विसरतो. का विसरतो? कारण आपल्याला योग्य दिशेने आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं, पण आपण त्या योग्य दिशेने गेलेलो नसतो. मग हे असं आपण आपल्या घरामध्ये करतो का? करणारच नाही आपण. आपण बघा आपल्या घरामध्ये आपला सोफा, आपला बेड, आपली वस्तू, आपलं कपाट, आपले कपडे किती जपून ठेवतो. जरा आईने कपाट आवरायला घेतलं आणि काही करायला लागली की लगेच आपण म्हणतो, ए माझे कपडे तर ते नीट ठेव, ए माझी कंपास आहे. बहिणीला म्हणतो आपण माझी कंपास आहे, माझ्या कंपासला हात नको लावूस, माझ्या नोटबुकला हात नको लावूस. मग हे आपण का म्हणतो? आपलं घर आहे, मग आपण ते घर आपण व्यवस्थित स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण सणासुदीला घर आवरतो, कोणी काही केर कचरा टाकला की लगेच म्हणतो, ए केर करू नकोस बरं का, आपलं घर आहे. पण आपण आपलं घर जेव्हा झाडतो तेव्हा कचरा मात्र दुसऱ्यांच्या घराच्या समोर गपचूप लोटून देतो का? कारण ते आपलं वरांडा नसतो ना. म्हणजे आपण आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूची ज्या वेळेला काळजी घेतो, ती काळजी घेण्याचं एकच कारण असतं की ती वस्तू आपण माझी समजतो. मग माझी हा जो शब्द आहे तो या पाठामध्ये मी जे तुम्हाला शिकवणार आहे त्या पाठामध्ये माझी हा शब्द फार महत्वाचा आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला आपण माझी म्हणतो त्यावेळेला त्याची आपण खूप काळजी घेतो. आणि मग आपण ज्या वेळेला शाळेत पदार्पण करतो, शाळेमध्ये शिकतो, त्यावेळेला त्या शाळेतला बेंच, दरवाजे, खिडक्या, पंखे, शाळेतल्या वस्तू, पाण्याची टाकी, शाळेचं मैदान, शाळेची इमारत, आणि हे आपण माझं समजलं तर आपण तितकीच काळजी घेऊ की नाही? म्हणूनच आपण आज 8वीतला बालभरती मराठी पुस्तकातला पाठ 2 हा माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हा पाठ आपण आज समजून घेणार आहे. याचे लेखक आहेत यदुनाथ थत्ते. यदुनाथ थत्ते यांनी खूप कादंबऱ्या, पुस्तकं खूप लिहिलेली आहेत. आणि हे साने गुरुजींचे शिष्य आहेत. साने गुरुजींनी माहितीये किती बलिदान केलेले देशासाठी. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. आता लक्षात आलं असेल साने गुरुजी म्हणजे कोण. त्या साने गुरुजींचे हे शिष्य म्हणजे हे सुद्धा एक महान लेखक आहेत. आणि त्यांनी हा माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा पाठ आपल्याला 8वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासासाठी दिलेला आहे. मुलांनो, ज्या वेळेला एखादी वस्तू आपण माझी आहे असं समजतो त्यावेळेला जितकी काळजी घेतली जाते, मग जर का भारत माझा देश आहे असं आपण वर्षानुवर्ष बालवाडीपासून आपण म्हणत आलेला आहोत. तुमच्या बालवाडीपासूनच्या प्रत्येक पुस्तकामध्ये प्रतिज्ञा लिहिलेली आहे. आणि त्या प्रतिज्ञेमध्ये आपण लहानपणापासून म्हणत आलो, भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मग हे आपण उगीच बरळत आलो का? आतापर्यंत आपण उगीच म्हणत आलो का की माझ्या देशावर माझं प्रेम आहे?
नाही. मग जसं म्हणतो तसं आपण थोडं तरी वागत आलो आहोत का, याचा विचार आज मुलांनी करायचा आहे. कारण तुम्ही या भारताचे सुजाण नागरिक आहात, हे लक्षात घ्या. उगीच गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये चालत आलेली आहे. त्याचं थोड्या तरी गोष्टींचं आपण अवलोकन केलं पाहिजे. आज एकलव्य आणि द्रोणाचार्य, एकलव्य हे सगळे महान होऊन गेले. मग त्याच्यापैकी आपण काहीतरी घेतलं पाहिजे ना. थोड्या तरी गोष्टींचं आपण आत्मचिंतन केलं पाहिजे आणि त्याचं अवलोकन केलं पाहिजे. द्रोणाचार्य आणि एकलव्य यांची गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे. एकलव्यानी जिद्दीने एकच ध्येय डोळ्यासमोर होतं की त्या पक्षाचा डोळा फोडणे. त्या पलीकडे त्याला डोंगर, नद्या, झाडं काही दिसलं नाही. म्हणून आपण सुद्धा आपलं एक ध्येय ठेवलं पाहिजे आणि त्या ध्येयाने प्रेरित होऊन आपण जर का प्रत्येक कृती आपल्याकडनं घडली तर आपण नक्कीच या भारताचे सुजाण नागरिक हो. मी जे जे काही तुम्हाला ज्ञान देणार आहे ते सगळं ज्ञान कशाप्रमाणे तुम्ही आत्मसात करायचंय ते एक सांगते. 3 बरण्या आहेत तुमच्या समोर. त्या 3 बरण्या अर्ध्या अर्ध्या पाण्याने भरलेल्या आहेत. एका बरणीमध्ये दगड टाकलेला आहे. तो दगड काय होईल, त्या बरणीमध्ये तळाशी जाऊन बसेल. दुसऱ्या बरणीमध्ये लाकडाचा ओंडका छोटासा टाकलेला आहे आणि तिसऱ्या बरणीमध्ये स्पंज आहे. मग आता तुम्हीच सांगा की या 3 बरण्यांमध्ये ज्या बरणीमध्ये दगड आहे तो त्या तळाशी जाऊन बसेल, ज्या बरणीमध्ये लाकडाचा छोटासा ठोकळा आहे तो सुद्धा त्या पाण्यावर तरंगेल आणि ज्या बरणीमध्ये स्पंज आहे तो स्पंज ते पाणी सगळं शोषून घेणार आहे. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला असं मला सांगायचं आहे की तुम्ही या स्पंज सारखं व्हायचं आहे. की तुम्हाला या जगामध्ये किंवा या आपल्या शाळेमध्ये, या प्रशालेमध्ये आपले जे जे शिक्षक तुम्हाला जे जे ज्ञान देऊ इच्छितात, जे जे ज्ञान देतात ते सगळं तुम्ही स्पंज सारखं शोषून घेतलं पाहिजे. तर आपण माझी वस्तू जेव्हा म्हणतो, माझा भारत देश माझा आहे म्हणतो, तेव्हा त्या देशावर माझं प्रेम आहे असं म्हणतो. त्यावेळेला त्या भारताकरता तुम्ही काय करता, माझ्या देशाकरता मी काय करू शकतो, हे आपण आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे म्हणून आपण माझ्या आईची काळजी घेतली पाहिजे, माझ्या बाबांशी नीट वागलं पाहिजे, माझ्या बाबांची काळजी घेतली पाहिजे, माझ्या भावंडांची काळजी घेतली पाहिजे, माझ्या भावंडांशी प्रेमाने वागलं पाहिजे. आणि जसं घरातल्या प्रत्येक वस्तूची आपण काळजी घेतो तशी आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये वावरताना जागोजागी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा समाज माझा आहे. त्याच वेळेला आपण रस्त्याने जाताना कुठेही थुंकणार नाही. कुठलाही दगड दिसला तर त्यात तो दगड घेऊन आपण कुणालाही मारणार नाही. जाता जाता एखादा बॅनर असेल तर ते फाडणार नाही. बस स्टॉपवर उभं राहिल्या कुठेतरी त्याचा लोखंडी बार आपण तोडणार नाही किंवा डिवायडर असतात, लोखंडी बार लावलेले असतात, ते कुठेतरी ढकलून देणार नाही. हे झालं समाजामध्ये वावरताना. तसंच तुम्ही ज्या वेळेला शाळेमध्ये याल त्यावेळेला शाळेत पाऊल टाकल्या कुठल्याही झाडाचं पान फुलं तोडणं हे तुमच्याकडनं कृती होणार नाही. केव्हा होणार नाही, ज्या वेळेला माझं आहे, प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट ही माझी आहे हे जेव्हा तुम्ही समजाल त्याच वेळेला तुम्ही चांगले सुजाण नागरिक घडू शकता. आणि त्याच वेळेला तुम्हाला अधिकार आहे हे विधान करण्याचा की माझ्या देशावर माझं प्रेम आहे. आता तुम्ही लक्षात घ्या की देश म्हणजे काय. देश म्हणजे काय तर देश म्हणजे या देशाची भूमी, या देशाची जमीन, या देशाची भूमी, या देशाची जमीन, या देशातले लोक, या देशातले देश बांधव म्हणजे देश. या देशाची भूमी, देश, लोक आणि हे सगळे देश बांधव म्हणून म्हणजेच देश. मग ह्या देशावर माझं प्रेम आहे असं म्हणताना पहिल्यांदी देश म्हणजे काय हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता तुमच्यावर पूर्वीसारखी वेळ नाहीच आहे की भगतसिंग राजगुरू हे आपल्या देशासाठी त्यांनी स्वतः फाशी घेतलेली आहे, स्वतः फासावर लटकले, त्यांना खूप सोसायला लागलं, गुलामगिरीचं जगणं सोसायला लागलेलं आहे. अशी वेळ तुमच्यावर तर नाहीच आहे. तुम्ही आता पारतंत्र्यात नाही आहात, स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहात. तुम्हाला विचार करण्याचा अधिकार दिलेला आहे. मग तुमचा विचार हा प्रगल्भ असला पाहिजे. आणि हा विचार प्रगल्भ केव्हा होतो तर तुम्ही सतत काहीतरी वाचन करता, तुम्ही काहीतरी चांगलं ऐकता. त्या जेव्हा चांगलं ऐकतो, चांगलं डोळ्यांनी पाहतो त्याच वेळेला आपल्या वाणीतून सुद्धा चांगले शब्द बाहेर पडत असतात. आणि म्हणूनच
चांगलं वाचन करा आणि चांगलं ऐका. देशप्रेम म्हणजे काय हे समजून घ्या. देशप्रेम म्हणजे काय? या देशातल्या लोकांवरती प्रेम करणं, या देशातल्या बांधवांवर प्रेम करणं, या देशातल्या बांधवांच्या मध्ये एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न करणं. हे आपण आपल्या मित्रांपासून सुरुवात करूयात. वर्गामध्ये आपल्या मित्रांमध्ये जेव्हा मॅडम टीचिंग करत असतात त्यावेळेला समोर बसल्या बसल्या मागचा मुलगा पुढच्या मुलाला काहीतरी करत असतो, काहीतरी खोड्या काढत असतो. मग त्याच्यावरनं मग बाचाबाची होते, मग त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं. मग हे असं होता कामा नये. आणि म्हणूनच आपल्याला एकजूट निर्माण करून समता, एकता, बंधुता या तत्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये जे सांगितलेले, आपल्या संविधानामध्ये जे सांगितलेलं आहे ते सुद्धा आपल्या आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणूनच पाठ दुसरा जो यदुनाथ थत्ते यांनी आपल्यासाठी दिलेला आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, तर तो पाठ आपण आज शिकणार आहोत. त्याचा काही सारांश मी तुम्हाला सांगितलेला आहे. हे लेखक जे आहेत ते एकदा एका शाळेमध्ये गेले होते आणि शाळेत गेल्यानंतर शाळेतले विद्यार्थी प्रतिज्ञा म्हणत होते. प्रतिज्ञा आपण सर्वांनाच पाठ आहे की भारत माझा देश आहे आणि माझं माझ्या देशावरती प्रेम आहे. ही जी प्रतिज्ञा म्हणतो की भारत माझा देश आहे, मग माझा देश आहे हे एवढ्या हजारो विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकताना लेखकाचं मन भारावून गेलं. आणि लेखकांनी त्या शाळेमध्ये गेले आणि त्यांनी त्या प्रसंग वर्णन केलेला आहे. लेखक म्हणतात, मी थोडासा पॅराग्राफ तुमच्या समोर वाचते आणि त्याच्यानंतर सगळा सारांश मी जो समजून दिलेला आहे तो सारांश या पाठामध्ये सांगितलेला आहे. पाठ दुसरा आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. लेखक आहेत यदुनाथ थत्ते, 1922 ते 1998. मी एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलं. मुले प्रार्थनेहून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचं प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत, आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडीच आहोत. म्हणजे आम्ही काय असे इतके निष्ठुर नाही आहोत की आम्ही प्रतिज्ञा म्हणतोय, आमच्या देशावर प्रेम नाही का? आम्ही 26 जानेवारी साजरी करतो, 15 ऑगस्ट साजरे करतो, असे जे सण आम्ही साजरे करतो ते आमच्या देशभक्तीपर गाणी लावतो, म्हणजे मग आमचं काय आमच्या देशावर प्रेम नाहीये? मुले म्हणाली, मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? कारण बरोबरच आहे ना की तुम्ही देशावर प्रेम करता. नक्की काय करता तुम्ही या देशाकरता? तुम्ही देशातल्या देशबांधवांवर प्रेम करता, एकजुटीने राहता, कधीही भांडत नाही, समजून घेता, काय करता? तुमच्या कुटुंबापासून, तुमच्या समाजापासून, तुमच्या शाळेपासून तुम्ही हे अंगीकारलं पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या देशावर खरंच प्रेम करू शकणार आहात. देशावर प्रेम करणं सोपं आहे, पण देश बांधवांवर प्रेम करणं कठीण आहे. कारण आपला विविधतेने, विविध धर्मांनी, विविध जाती धर्मांनी नटलेला असा आपला भारत देश समृद्ध आहे आणि त्यामध्ये अनेक जाती धर्माचे विद्यार्थी आपण एकत्र एका वर्गामध्ये नांदत असतो. आणि त्यामुळं देशावर प्रेम करणं सोपं आहे, पण अनेक जाती धर्माच्या मुलांवरती, प्रत्येकाची जात वेगळी, प्रत्येकाचा धर्म वेगळा, प्रत्येकाचे सण सूद वेगळे, प्रत्येकाची भाषा वेगळी आणि या सगळ्या गोष्टी सामावून घ्यायला आपल्या लहान मुलांना खरंच कठीण आहे. पण तरी सुद्धा मानवजात ही एकच जात, हे लक्षात घेतलं तर मात्र आपण सगळ्यांवरती मनापासून प्रेम करू शकतो. आणि काही विद्यार्थ्यांचं असतं बरं खूपच प्रेम मित्रावरती, की त्या मित्राबद्दल कुणी काही बोललेलं त्यांना आवडत नाही. मग अशा प्रकारेच आपणही आपल्या मित्रांवरती खूप प्रेम केलं पाहिजे. मग आता मुलं म्हणतात ना, एकदा पंडित जवाहरलाल, त्यांनी एक दाखला दिलाय बरं का, एक उदाहरण दिलेलं आहे की एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय हे विचारू लागले. चर्चा करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक, ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे. एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचं म्हणजे काय? दुसऱ्याचं दुःख आपल्या ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचं, त्याच्या दुःखाला आपण धावून जायचं. दुसऱ्याला आनंद झाला की आपणही त्या आनंदात समावेश व्हायचं, आपणही समाविष्ट व्हायचं. प्रेम करायचं अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. आता हास्य आणि अश्रूंची भाषा म्हणजे काय? हास्य आणि अश्रू, मग हास्य आणि अश्रूंची भाषा काय? तर ही जागतिक भाषा आहे. तर महात्मा गांधी काय म्हणाले होते माहितीये का?
की प्रेम हे निष्क्रिय असू शकत नाही, प्रेम सक्रिय आणि सुबुद्धही हवे. म्हणजेच काय की शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं की हातात झाडू घेऊन गावाची साफसफाई करणं म्हणजे देशप्रेम आहे काय? तर आहे. आपल्या देशाला जपायचं असेल तर स्वतः संत गाडगे महाराजांनी स्वतः हातामध्ये खराटा धरून स्वतः खराटा मारलेला आहे, स्वतः साफसफाई केली आणि मग लोकांना संदेश दिलेला आहे. म्हणजे आधी केलेची पाहिजे हे आपण, हा संदेश आपण त्यांचा स्वतः आत्मसात केला पाहिजे. म्हणजे आपलं जर वागणं चांगलं असेल तर आजूबाजूचे आपले देशवासियांवर त्याचा नक्कीच परिणाम, चांगला प्रभाव पडेल. म्हणूनच देशप्रेम हे आपल्याला स्वार्थी वृत्तीने करायचं नसतं. काम लहान असो किंवा मोठं असतो ते आपण स्वीकारायचं आणि ते कोणतीही कृतीही आपण आनंदाने केली तर आपल्याला त्यामध्ये यश नक्कीच मिळतं. संत कबीरांचं नाव माहिती, ते शेले विणायचे. शेले विणणं म्हणजे काय ही सोपी गोष्ट आहे का? नाही. परंतु अशा भावनेने विणायचे की आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण भावना ओतप्रोत भरलेल्या आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येक कृती ही आपण चांगली केली पाहिजे, प्रत्येक कृती ही लोकांना भावली पाहिजे आणि लोकांना त्याच्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे, अशी आपली प्रत्येक कृती पाहिजे. आता बघा, तुम्हाला एक सांगते की हॉटेलमध्ये आपण जेवतो, हॉटेलमध्ये आपण काही पदार्थ खातो आणि घरी आईने केलेलाही एखादा पदार्थ खातो. तुम्ही सगळेजणच खाता. आई छान छान चमचमीत तुम्हाला टिफिनला पण देत असते. घरी असल्यानंतर रविवारी पण छान छान मेजवानी असते तुमच्यासाठी. आईचा पदार्थ आपल्याला का आवडतो? सगळे म्हणत नाही हॉटेलमध्ये जायचं, हॉटेलमध्ये हे खूप छान मिळतं. हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही हॉटेलमध्ये खाताच, परंतु ज्या वेळेला हॉटेलमध्ये तुम्ही जेवण करता त्यावेळेला कधीतरी तुम्ही ज्या वेळेला आईच्या जेवणाची चव ती तुम्हाला निराळीच आहे याचा भास आणि हे मात्र तुमच्या लक्षात राहतं आणि तुम्ही अभिमानाने आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, आजूबाजूंना ज्या वेळेला आईच्या बद्दलचं प्रेम व्यक्त करता त्यावेळेला या गोष्टी तुमच्या तोंडातनं नक्कीच बाहेर पडतात की नाही, माझी आई ना वांग्याची भाजी फर्स्ट क्लास बनवते, माझी आई ना मटर पनीर एक नंबर बनवते, माझी आई ना इडली सांबार एक नंबर बनवते. हे तुमचं प्रेम बोलतंय, आईच्या विषयीचं प्रेम बोलतंय. कारण आई ही त्या पदार्थामध्ये आपला जीव आईने ओतलेला असतो, आपलं प्रेम ओतलेलं असतं. ती माझी मुलं ते पदार्थ खाणार आहेत, माझं कुटुंब तो पदार्थ चाखणार आहे, या भावनेने आईने ते केलेलं असतं. म्हणून आईने केलेला पदार्थ आपल्याला हॉटेलपेक्षा सुद्धा खूपच छान वाटतो. आणि आईची शाबासकी तर बघा की किती किती म्हणजे मोठी असते. त्या शाबासकीमध्ये खूप प्रेम ओतप्रोत भरलेलं असतं. तेव्हा देशाच्या व देशबांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल. आणि म्हणूनच आपण प्रत्येक गोष्ट ही आपण प्रेमानेच जिंकली पाहिजे, प्रेमानेच आपण त्या वस्तूचा सांभाळ केला पाहिजे. हे ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये ह्या गोष्टी भिनतील त्यावेळेला तुमच्याकडनं प्रत्येक कृती ही चांगली होईल, हे लक्षात ठेवा. सारे विश्व आता विश्वात मके देवे. ज्ञानेश्वरांनी एवढ्या लहान वयामध्ये पसायदानाचं लेखन केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे आता विश्वात मके देवे. हे सगळं विश्वाची माझं घर आहे. हे केवढी मोठी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. हे सगळं जग हे माझं आहे, या जगातल्या माणसं सगळी ही माझी आहेत आणि जो जे वांछील तो ते लाहो. एवढी मोठी संकल्पना आज आपल्या समोर त्यांनी मांडलेली आहे. आज आपला महाराष्ट्र हा संत साहित्याने ओतप्रोत भरलेला आहे. मग आपणही छोटी छोटी पुस्तकं वाचली पाहिजेत की जेणेकरून आपण आपल्या समोर एखादा आदर्श ठेवला तर तो आदर्श आपल्याला गैरमार्गाचा अवलंब करण्यापासून नेहमी रोखत असतो. आणि म्हणूनच म्हणते की आपल्या अभ्यासाच्या पुस्तकांबरोबर छोट्या छोट्या पुस्तकांचं जर तुम्ही वाचन केलं तर तुमच्या डोक्यामध्ये सतत चांगले विचार घोंगावत राहतील. चांगलं विचारचक्र जर सुरू झालं मुलांनो तर आपल्याकडनं कोणती वाईट कृती कधीही आयुष्यात घडत नाही, हे लक्षात ठेवा. आज MPSCचा निकाल लागलेला आहे. आज एका गरीब कुटुंबातला मुलगा तो MPSC मध्ये राज्यात प्रथम आलेला आहे. किती अभ्यास केला असेल त्यांनी आणि आज त्याच्या यशामुळे त्याच्या वडिलांचं मन हेलावून गेलेलं आहे, गहिवरून आलेले आहेत, डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहेत आणि असा आनंद आपण आपल्या आईवडिलांना का देऊ शकणार नाही? म्हणूनच प्रत्येक कृती ही आपली विचारपूर्वक झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे
ही जर विचारपूर्वक कृती व्हायची असेल तर भरपूर वाचन आपल्याला करायचंय. फक्त अभ्यासाचं ओझं घेऊन आपण डोक्यावर बसणार नाही आहोत. हा अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे. हा अभ्यास म्हणजे आपल्या शाळेच्या जीवनातला हा अभ्यास करणं म्हणजे हा 30-40% भाग आहे, हेच लक्षात ठेवा. बाकीचा 70% भाग हा तुम्हाला इतर ज्ञान मिळवायचा आहे. सतत तुम्ही मॅडमला वेगवेगळ्या पुस्तकांविषयी विचारलं पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत. आपलं ग्रंथालय सुसज्ज आहे, आपल्यामध्ये चांगले तज्ज्ञ आपले शिक्षक आहेत. तुम्ही ती पुस्तकं वाचून त्या पुस्तकांबद्दल ती पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या शिक्षकांना तुम्ही त्याच्याबद्दल विचारलं पाहिजे. काही त्याच्यातल्या गोष्टी तुम्ही सांगितल्या पाहिजे. असं जर चांगलं वाचन सतत तुमच्याकडे असेल तर तुमचं मन कुठेही कधी भरकटणार नाही. आणि आपण जर स्वतः चांगले असू तर आपण आपल्या कुटुंबालाही चांगलं सांभाळू शकतो आणि चांगल्या दिशेने आपण पुढे मार्गक्रमण करू शकतो. सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच आलिंगन देता येते. त्याप्रमाणे मानव मात्रावर प्रेम करायचं म्हटलं तरी शेवटी देशबांधवांवर प्रेम करणेच शक्य असते. खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावे अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का? आपले डोंगर उघडे बोडके दिसले असते का? म्हणजे बघा की काय सांगितलेले आहे. यदुनाथ थत्ते यांनी किती व्यथा मांडलेल्या आहेत की त्यांना माहिती आहे की या समाजामध्ये जो सुजाण नागरिक आज भविष्यामध्ये घडणार आहे तो विद्यार्थी वर्ग कोणत्या दिशेने चाललेला आहे. आज तंत्रज्ञान हे आपल्याला चांगल्या गोष्टी करता आपण उपयोगी आणायचं आहे, तर मोबाईलचा टॅब न मिळाल्याने विद्यार्थी आत्महत्या करतायत. हे कुठेतरी खूप चुकीचं आहे. हे पहिल्यांदा आपल्या मनावर बिंबवा. ज्यावेळी आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे, कुठलाही गैरविचार आपल्या मनामध्ये येण्याच्या आधी त्या आई वडिलांचा विचार करा, त्या आपल्या घरच्या परिस्थितीचा विचार करा आणि मग पुढच्या यशस्वी मार्गाकडे वाटचाल करायची आहे हेच मनाशी ठरवा. आज इतकं तंत्रज्ञान अवगत आहे, त्याचा वापर आपल्या चांगल्या चांगल्या ज्ञानाकरता करा. तुम्ही त्या मोबाईलवर गेम खेळणं, त्याच मोबाईलवरती वाईट वाईट दृश्य बघणं आणि त्याच्यामुळे आपण बिघडायचं नाहीये, आपल्याला त्या गोष्टींचा अवलंब करायचाच नाहीये. तर आपल्याला आपल्या मोबाईलचा, दूरदर्शनचा या मनोरंजन साधनांचा वापर आपल्याला आपल्या प्रगतीपथाकडे नेणाऱ्या सर्व गोष्टींचं नॉलेज मिळवण्यासाठी करायचं आहे. हे पहिलं आपण स्वतः ठाम निश्चय केला पाहिजे. असं जर आपण करू तर त्याच वेळेला आपल्या हातात ज्या वेळेला मोबाईल येईल त्यावेळेला आपण काहीतरी चांगल्या गोष्टी सर्च करत असू. आणि हे पक्क लक्षात ठेवा की चांगलं वाचन कराल, चांगलं पाहाल तरच तुम्हाला पुढचा मार्ग तुमचा प्रगतीचा असणार आहे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे यदुनाथ थत्ते यांनी की पहिल्यांदा आपण आपल्या देशावर प्रेम करायला शिकू. आपण आपल्या कुटुंबावर, आता मी एवढं तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे समजावून, तर प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करणार आहे. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला दुःख होईल असं आपलं वर्तन कधीच नसणार आहे. आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू जशी माझी आहे तसं सांभाळतो आपण, त्याचप्रमाणे आपल्या समाजामध्ये येता जाता कोणत्याही गोष्टीचा विध्वंस आपल्या हातून होणार नाही अशी शपथ आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे ज्या वेळेला प्रशालेमध्ये पाऊल ठेवणार आहोत त्यावेळेला जे काही नुकसान झालेलं आहे ते पुन्हा नुकसान आपल्या हातून, आपल्या मित्रांच्या हातून, आपल्या शालेय बंधूंच्या हातून कधीही होणार नाही. जो कोणी तसं करत असेल, विध्वंसक प्रवृत्तीने तसं वागत असेल, शाळेतले पंखे वाकवत असेल, शाळेतले गज वाकवत असेल, झाडांची तोडमोड करत असेल, फुलझाडं तोडत असेल, पाण्याच्या टाकीजवळ काही उद्योग करत असेल, भिंतीवरती लिहित असेल, दारं तोडत असेल, दारांना लाथा मारत असेल, तर उलट आपण असं समजलं पाहिजे की माझा हा बंधू हे जो वागत आहे तो काही नीट वागत नाहीये, तर त्याच्याबद्दल लगेच आपण आपल्या वरिष्ठ शिक्षकांकडे याची नोंद केली पाहिजे. म्हणजे आपण चांगले वागत आहोत, आपला मित्रही चांगला वागला पाहिजे अशी भावना आपल्या मनामध्ये आपण आजपासूनच दृढ करूयात. कारण अशी दृढ भावना करूनच जर आपण शाळेमध्ये पदार्पण केलं तर आपण या हळूहळू आपण स्वतः चांगले वागणार आहोत. आपल्या या शालेय बंधू भगिनींनाही आपण चांगल्या पदावरती पथमार्गावरती आपण नेणार आहोत. आणि असंच हळूहळू खारीचा वाटा आपण जर का उचलला तर आपण आपल्या बांधवांवर का प्रेम करू शकणार नाही. आणि जर देशबांधवांवरती आपण जर इतकं प्रेम करत असू तर मात्र आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण जिंकल्याखेरीज राहणार नाही. म्हणूनच सांगते की जे अनेक लोकांनी, अनेक क्रांतिकारकांनी देशासाठी प्राण दिलेले आहेत, तर
आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगते की ज्या वेळेला जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आहे आणि त्यावेळेला तिथे पंजाबमध्ये जालियनवाला बाग तिथे तो जो हत्याकांड झाला तर तो किती भयान झालेला असेल. तिथे जेव्हा आम्ही भेट दिली त्यावेळेला तिथे जो ज्या ठिकाणी तो प्रसंग घडलेला आहे त्याचा दरवाजा तर छोटासाच आहे आणि तिथे ती सभा संपल्यानंतर जे डांबून ठेवलं गेलं, गरम पाण्याचे झरे होते, गरम पाणी, विहीर होती, विहीर तर इतकी खोल होती की त्याला आज जाळीचे 3-4 पदरी त्यांनी पूर्ण कुंपण केलेलं आहे त्या विहिरीला. आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या भिंतीवरती त्या वेळेला जो रक्तांचा सडा पडलेला होता त्या रक्तांच्या सड्याचं पेंटिंग तैलचित्र मोठं केलेलं आहे. ते तैलचित्र बघून जर आपल्या डोळ्यात पाणी येत असेल तर त्यावेळेला जी घटना घडली ती किती भयानक असेल हे आपल्याला त्या क्षणाला आपण कल्पना करू शकतो. इतका गोळीबार झाला होता की त्या बंदुकीच्या गोळ्यांचे तिथे ठसे त्या भिंतींवरती, दगडी भिंतींवरती बंदुकीच्या गोळ्यांचे ठसे आपल्याला आजही पाहायला मिळतात. मग जर का अशा देशामध्ये आपला जन्म झालेला आहे हे आपण खूप आपलं भाग्य समजलं पाहिजे की ज्या क्रांतीवीरांनी आज एवढ्या बंदुकीच्या गोळ्या छातीवर झेलून आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्यांनी स्वतः एवढं गुलामगिरीचं जीवन जगलेले आहेत. तर त्यांच्यासाठी आपण आजपासनं चांगलं वागण्याचा पण केला पाहिजे. अशी भारतभूमी आपली आहे, असा आपला महाराष्ट्र आहे आणि असं आपलं पुणे आहे की ज्या पुण्यामध्ये विश्रामबाग वाडा, ज्या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा चांगल्या शिक्षणाबद्दल सत्कार केला तो कुणी केला तर इंग्रजांनी केला. भिडेवाडा जिथे पहिली शाळा काढली ती शाळा कुठे? भिडेवाडा. तो भिडेवाडा आपल्या पुण्यामध्ये आहे. शनिवारवाडा ज्या ठिकाणी अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या, जो शनिवारवाडा जिथे इतिहास गाजवला, इतिहासामध्ये ज्याची नोंद आहे तो शनिवारवाडा कुठे आहे? आपल्या पुण्यामध्ये आहे. पेशवाईचं सगळं साम्राज्य, ती पर्वती कुठे आहे? तर आपल्या पुण्यामध्ये आहे. अशा प्रकारे अनेक सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या चांगल्या ऐतिहासिक घटना घडल्या त्या सगळ्या वास्तू आज आपल्या पुण्यामध्ये आहे. अशा पुण्यामध्ये शिक्षण घ्यायला आपल्याला मिळतंय तर हे आपलं भाग्य आहे मुलांनो, असं समजा. आणि असं जर समजलं तरच तुम्ही हे पुणे माझं आहे, हे कुटुंब माझं आहे, ही शाळा माझी आहे, हे शिक्षकही माझे आहेत, ही माझी ही भावना जर का तुम्ही मनामध्ये अंगीकारली, मनामध्ये बाणवली तर तुम्ही नक्कीच प्रगतीच्या मार्गाने तुम्ही जाणार आहात. आणि म्हणूनच आज मी जो तुम्हाला जे काही माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा यदुनाथ ते लिखित हा पाठ मी तुम्हाला आज पूर्ण या पाठाचा सारांश आणि हा पाठ पूर्ण समजावून सांगितलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर या पाठामध्ये पाठ एकदा पूर्ण वाचायचा. तुम्हाला दीक्षा ॲपवर एक तर तुम्हाला शाळेतून पुस्तकं अवेलेबल झालेली आहेत, पुस्तकं तुमच्याकडे आहेतच. पेन्सिल घ्यायची, पेन्सिलीने पाठ वाचता वाचता जे अवघड शब्द आहेत त्या अवघड शब्दांच्या खाली अंडरलाईन करायची आणि प्रत्येक 2 वाक्यांवरती एक छोटा प्रश्न निघतो. आता समजा मी एकदा एक सांगते की तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत. या पूर्ण पाठावरती एका वाक्यात उत्तर येतील असे 25 प्रश्न तुम्हाला तयार करायचे. तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये तुम्हाला सन 2020-21 ऑनलाईन टीचिंग वर्ग, विषय शिक्षिका सौ रामटेके मॅडम, त्यानंतर विषय मराठी, बालभारती, पाठ दुसरा माझ्या देशावर माझे प्रेम आहे असं लिहायचं. लेखक यदुनाथ थत्ते. हे लिहिल्यानंतर खाली तुम्हाला 25 प्रश्न काढायचे. एक नमुना म्हणून मी तुम्हाला सांगते की मी एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो. आता या 2-3 ओळींवरती आपण प्रश्न तयार करायचे. कसे ते सांगते की लेखक कोठे गेले होते. एकदा लेखक कोठे गेले होते तर काय येईल उत्तर? एकदा लेखक एका शाळेत गेले होते. शाळेमध्ये कोणता प्रसंग लेखकांना दिसला? शाळेमध्ये कोणता प्रसंग लेखकांना दिसला? उत्तर, मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणत होती हा प्रसंग लेखकांना दिसला. मुले पुस्तकात पाहून कशाचं वाचन करत होती? मुले पुस्तकामध्ये प्रतिज्ञेचं वाचन करत होती. म्हणजे आज 3 ओळी मी वाचल्या, 3 ओळीवर 3 ते 4 प्रश्न निघू शकतात. असे कमीत कमी 25 प्रश्न आपण लिहायचे आहेत वर्गपाठाच्या वहीमध्ये.
दिनांक सोमवार 22/6/2021 प्रश्न लिहायचा आणि त्याच्या खाली उत्तर लिहायचं. छानपैकी एक ओळ सोडून द्यायची, एक रेघ मारायची, मग प्रश्न दुसरा आणि स्वच्छ हस्ताक्षरामध्ये आणि व्यवस्थित आपलं प्रश्न उत्तरांचा तो एक भाग तुमचा होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा अजून एक तुम्हाला कृती देऊन ठेवते की याच्यामध्ये स्वाध्याय भरपूर आहे दिलेला तुम्हाला. तो स्वाध्याय सोडवण्याच्या आधी मी तुम्हाला जे जे सांगणार आहे ते वर्गपाठाच्या वही तुम्ही लिहायचं आहे, सोडवायचं आहे. कारण ज्या वेळेला शाळा सुरू होणार आहे, शाळा सुरू झाल्यानंतर या वर्गपाठामध्ये आम्ही ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत, जो जो अभ्यास दिलेला आहे तो अभ्यास नोंदवलाय का नाही, तो अभ्यास सोडवलेला आहे का नाही, त्या वह्याचं चेकिंगचं काम करून त्याचे मार्क तुमचे आम्ही आमच्या कडे नोंद करून घेणार आहोत. तर त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठावरती 4-5 विषय जर दिले की माझा देश, माझी आई, माझी आजी, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, असे 4 विषयांपैकी कोणत्याही एका विषयावरती तुम्हाला 15 ते 20 ओळीचा निबंध लिहायचा आहे. तुम्ही निबंध लिहिल्यानंतर तो जेव्हा मी तपासीन त्यावेळेला मी त्याच्यातल्या तुमच्या चुका तुम्हाला सांगणार आहे. पण तुमच्या ज्ञानाच्या आधाराचा उपयोग करून घरातल्या मोठ्या व्यक्तींचा सपोर्ट घेऊन तुम्हाला निबंध लिहायचा आहे. माझी आई, समजा माझी आई असा निबंध आपल्याला लिहायचा आहे. तर माझी आई लिहिताना मुलं काय करतात माहितीये का तुम्ही लोक, की माझ्या आईचे नाव अमुक अमुक आहे, माझी आई खूप छान दिसते, माझी आई नीटनेटकी राहते, माझी आई रोज माझा डबा भरते, माझी आई माझ्या शाळेचे कपडे धुते, बरं नसल्यावरती माझी काळजी घेते. पण आपला निबंध, आपण 8वीतले विद्यार्थी आहोत, तर एखादी छानपैकी आईच्या वर अवलंबून अशी एक छान कवितेच्या 2 ओळी लिहाव्यात. असा अलंकारिक एक पॅरेग्राफ झाला की आईविषयी एखादी म्हण टाकावी, आईविषयी एखादी छानशी ओळ टाकावी. असं जर आपण निबंध लिहिला तर तो निबंध आपल्याला नक्कीच परीक्षकांना आवडतो. तपासणाऱ्याच्या हातून 1-2 मार्क नक्कीच जास्त दिले जातात. तर तुम्हाला आता काय करायचंय की या पाठावरती 1-1 मार्काचे एका वाक्यात उत्तर येईल असे 25 प्रश्न तयार करायचे. ते प्रश्न, एक प्रश्न लिहिला की त्याच्या खाली त्याचं उत्तर असणारे असे 25 प्रश्न. त्याच्यानंतर तुम्हाला 15 ते 20 ओळींचा माझी आई, माझी आजी, माझं म्हणून जे आहे त्याच्यावरती तुम्हाला एका विषयावरती, एका विद्यार्थ्यांनी एकाच विषयावरती निबंध लिहायचा आहे. तर मुलांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत. पण हे लक्षात ठेवा, ज्या वेळेला, पुन्हा एकदा सांगते, ज्या वेळेला एखादी गोष्ट, एखादी वस्तू आपण जेव्हा माझी म्हणतो तेव्हा जेवढी काळजी घेतो तर तशीच काळजी आपण आपल्या प्रशालेमध्ये आल्यानंतर प्रत्येक वस्तूची घेणार आहोत आणि प्रत्येक नागरिकाचा आपण सन्मान करणार आहोत आणि प्रत्येक मित्र मैत्रिणी, आपल्या ग्रुपला, आपल्या कुटुंबाला, आपलं शाळा म्हणजे आपलं कुटुंबच असतं, त्याच्यातल्या प्रत्येकाला आपण कधी आपल्याकडनं गैरवर्तन होईल असं आपण वागणार नाही आहोत. प्रत्येक गोष्ट ही माझी आहे असं जेव्हा आपण समजू त्यावेळेला आपली प्रशाला ही तुमच्या विद्यार्थ्यांच्याकडनं